नमस्कार, मी प्रवणा शिरपूरकर आणि आपण पाहत आहात न्यूज स्टेट महाराष्ट्र। आता येत्या काही दिवसात विधानसभेची निवडणूक आहे आणि आपण आता जाणून घेऊया मुंबईकरांच्या मनात त्यांना कोण मुख्यमंत्री व्हावा असं वाटतंय। आता मी अंधेरी ईस्ट परिसरात आहे। इथे आज संडे असल्यामुळे काही मुलं खेळतात आहेत, त्यांच्या आज सुट्टी असल्यामुळे ते क्रिकेट खेळत आहेत, त्यांचा टाइमपास करत आहेत आणि काही मुलं इथे आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। हॅलो, कुठे काम करता तुम्ही? मी जोलीलॅनमध्ये आज सुट्टी आहे, तर आज काय प्लॅनिंग आहे तुमचं आणि काय हे सगळं मी बघतेय, सगळे मुलं खेळत आहेत, क्रिकेट खेळत आहेत, काय काय करतात तुम्ही सगळे? मतलब हम लोग का यही है, छुट्टी रहता है हम लोग खेलना ही चाहते हैं, मस्त खेलने में टाइम पास जाता है हमारा फिलहाल तो। और बाकी तो दिन ऑफिस में ही पूरा निकल जाता है, इसके लिए कहीं मिलता ही नहीं है। संडे का ही मौका मिलता है, इसलिए खेलने के लिए ज़्यादा करके आते हैं हम लोग इसके लिए। तो टाइम पास करने के लिए आप खेलते हैं, लेकिन मुझे एक पूछना है आपको कि आप पॉलिटिक्स में कितना इंटरेस्ट है आपको? पॉलिटिक्स में इतना नहीं है, फिर भी थोड़ा बहुत रखते हैं नॉलेज के लिए बस। मुझे बताइए, अभी इलेक्शंस आने वाले हैं, अभी कुछ ही दिनों में, तो आप क्या चाहते हैं कि मुंबई की तरफ से या फिर मुंबई में ऐसा कौन दावेदार है, कैंडिडेट है जो चाहते हैं आपके मुख्यमंत्री हो? हाँ, बोल। मुझे लगता है जो काम कर रहा है, जो लोगों को दिख रहा है, जो काम हो रहा है, जो हिसाब से जो खड्डे का काम हो रहा है वो तो होता है नहीं। Yes. जो नगर सेवक है हमारे वो तो करते ही नहीं खड्डे काम। हां मराठीत बोल, आमच्या मराठीमध्ये। इथं तर नगरसेवक आहेत आमचे हे मुर्शी पटेल, ते खूप काम करतात, आमचं जे समस्या आहे ते सर्व सॉल्व्ह करून घेतात ते। तर आम्ही त्यांना सपोर्ट करतो, ते नेहमी आम्हाला सपोर्ट करतात प्रत्येक गोष्टीला। काही असेल त्यांच्याकडे, कधी काही प्रॉब्लेम्स घेऊन जावा तुम्ही, प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन आहे त्यांच्याकडे। तर येस, वैसे में तो नगर से अच्छा ही है मुर्जी पटेल जी, लेकिन हमारे इधर अभी फिलहाल तो एक विवाद आया है। वो बिंद्रा साइड में हमारा पूरा ये बंद करके रखे है, आने जाने का रास्ता जो है वो बंद करके रखे। उसमें मुर्जी पटेल ने सहयोग तो किया है, बट इतना लगता नहीं है कि वो अभी तक सक्सेस हो पा रहा है। उसके लिए हम लोग ने बहुत सारे ये किए थे, मोर्चा भी निकाले थे, बहुत सारा ये भी किए थे, बट उसका कुछ अभी तक कुछ रीज़न नहीं हुआ है। उसमें मुर्जी पटेल का तो बोलते हैं जाते आते हैं, अभी देखते हैं उनके ऊपर ही सब रखा है। ये बात होगी मुर्जी पटेल के बारे में, लेकिन महाविकास आघाड़ी के जो नेते हैं, जो कैंडिडेट है, आपको क्या लगता है कौन उसके लिए अच्छा दावेदार साबित हो पाएगा? आता सध्या तर मला लिस्ट माहीत नाही कोण कोण उभे आहेत इथं, पण हां इथं आमच्या इथं, आपल्या इथं अजून कोण आहे सांगते उभे राहणारे उमेदवारसाठी? काकांचं आहे, लटके आहेत, ओके। प्रदीप शर्मा। नाही बट मी तर हेच म्हणेन आता पण, की लोकांना तर हेच असते की त्यांची जे समस्या आहेत ते जे माणूस सॉल्व्ह करतो, माणूस त्यालाच पाठिंबा देतो दरवेळा। आणि आमचा पाठिंबा तर मी तुम्हाला सांगितलंच आता सध्या। धन्यवाद, एवढं नाही। आता इथे काही मुलं खेळत आहेत, आता सगळेजण खेळण्याच्या मूडमध्ये आहेत, पण आता आपण परत जाऊन आणखी लोकांना विचारूया नेमकं त्यांच्या मनात काय आहे, त्यांना मुंबईच्या जनतेच्या मनातून ऐकून घेऊया की त्यांच्या मनातला मुख्यमंत्री कोण आहे। दादा, काय काय सांगाल तुम्ही? इथे त्रिरंगी लढत होईल। 3 जण भाजपाचा बी उमेदवार आहे, तसा शिवसेनेचा आहे, एकनाथ शिंदेचा पण उमेदवार आहे। इथे त्रिरंग लढत होईल, पण निकाल कोणाच्या याने लागेल काय माहिती नाही। अंधेरी पूर्व मागच्या वेळेस पण ही कोणती संसदेची जेव्हा निवडणूक झाली होती, इथे हा निर्णय आहे तो बहुतेक कोर्टात गेलेला आहे। कारण की अगोदर त्यांनी शिवसेनेचा उमेदवारांना सांगितलं तुम्ही लढून आलात निर्णय, त्यानंतर दुसऱ्या उमेदवाराला सांगितलं तुम्ही जिंकून आलात, त्यामुळे इथला निर्णय हा खूप महत्त्वाचा आहे। काय वाटतं म्हणजे आता या निवडणुकीमध्ये, आता लोकसभेमध्ये जे झालं ते विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस होणार का? विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस तर त्यापेक्षा जास्त होईल ड्रामा असं मला वाटतं। कारण की इथे खूपच महत्त्वाची निवडणूक होईल। इथे असं सांगू शकत नाही की इथे हा निवडून येईल म्हणून, फक्त अगोदर तर उमेदवार कोणते आहेत हेच कोणाला माहीत नाही आहे। त्यामुळे इथली निवडणूक ज्यांना कोणाच्या मनात असेल की हा येईल, ते कोणीच सांगू शकत नाही की हा येईल म्हणून निवडून। आपण बघतोय आता यांचा खेळ थांबलाय आणि माझ्यासोबत काही प्लेयर्स आहेत, त्यांना आपण विचारूया की तुम्हाला काय वाटतं की मुंबईमधून किंवा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण व्हावा, कोण उमेदवार तुम्हाला योग्य वाटतो? मुख्यमंत्री मला तर असं वाटतं मुख्यमंत्री त्या व्यक्तीने व्हावा ज्यांना जनकल्याणासाठी काम करायचं आहे। त्यांनी लाडकी बहीण योजना किंवा इतर योजना काढण्याऐवजी त्यांच्यासाठी सेफ्टी काय करू शकतात, त्यांच्या शिक्षणासाठी काय करू शकतात, एज्युकेशनसाठी काय करू शकतात, आणि त्यांच्या आईवडिलांवर जो शिक्षणाचा एज्युकेशनचा जो भार होतोय तो कमी कसा करता येईल त्याच्याबद्दल त्यांनी विचार केले पाहिजेत। जे अशा काही योजना आणून त्यांना
भटक्या मार्गावरती न टाकता त्यांना एक चांगल्या मार्गावरती आणणं हे एखाद्या मुख्यमंत्रीचं काम आहे आणि प्रत्येक माणसाचं काम आहे. तुमचं आहे, आमचं आहे, सगळ्यांचं आहे, प्रत्येकाचं आहे. ह्या सगळ्या गोष्टीला आपण समजून जर पुढे येऊ तर नक्कीच आपण एखादा चांगला नेता किंवा एखादा चांगला माणूस व्यक्ती तिकडे जाऊन आपण बसवू शकतो, निर्माण करू शकतो आणि देशाला घडवू शकतो. आणि छोटीशी एक काय म्हणतात ती सुरुवात ती एक खूप मोठी दिशा देऊ शकते. आज तुम्हाला माहिती असेल आज लास्ट टाइम काय बोलतात पाठीमागे बलात्कार वगैरे हे सर्व चालू आहे, बरोबर. त्या बलात्कार वगैरे चालू आहे, का चालू आहे याच्याकडे कुणाला लक्ष नाही द्यायचं. फक्त प्रत्येकाला मेणबत्ती पेटवायची आहे, श्रद्धांजली अर्पित करायची आहे. श्रद्धांजली अर्पित करून काही होत नाही. आणि काय बोलतात ते मेणबत्ती पेटवूनही काय होत नाही आहे. पेटवायचंच असेल तर स्वतःच्या आतमधल्या त्या व्यक्तिमत्वाला पेटवा आणि देश घडवा आणि देश वाचवा. त्याच्यासाठी पुढाकार घ्या. तर तुम्ही हे बोलूच नका की हा मुख्यमंत्री तो मुख्यमंत्री कोण चांगला असेल आणि कोण वाईट. हे आपल्याच हातामध्ये आहे की आपण कुणाला घडवतो आणि हे आपल्याच हातामध्ये की आपण कुणाला बिघडवतो. तर त्याच्यामुळे मला चांगलं माहिती आहे, एवढंच कळतं आहे की लोकसंख्येने समोर येऊन निवडणुकीला तर सर्वात अगोदर तर निवडणुकीला जावा आणि निवडणूक करा आणि तुम्ही मतदान करा. काही जण असं बोलतात की मी मतदान करायचं सोडूनच दिलं आहे म्हणून मी सुटलो, असं नाही. जर तो मतदान करत नाही तर त्याला काय अधिकार नाही प्रश्न विचारण्याचा, त्याला काय अधिकार नाही हक्क मागण्याचा किंवा उत्तर मागण्याचा. मतदान करा आणि तुम्ही त्या प्रत्येक गोष्टीसाठी विरोध करा, आंदोलन करा. तुम्हाला राईट्स आहेत, सर्व काही आहे. एका स्त्रीला आम्ही उपवास किती करतो हे माहिती आहे, पण तिला राईट्स किती आहे संविधानामध्ये ते माहिती नाही, शिकून सुद्धा. तर ह्या सगळ्या गोष्टी अगोदर खोलून सांगा. आणि तुम्हाला कळलं पाहिजे की हे जे नेता लोक आपल्याला भाषणामध्ये सांगतायत, आपल्याला भाषणामध्ये बोलतायत, तर हे ॲक्च्युली आपल्यासाठीच बोलतायत की स्वतःसाठी बोलतायत. आज ते हे लाडकी बहीण लाडका भाऊ या सर्व योजना आणल्यात, उद्या ते परतफेड म्हणून किती काढून घेतील हे याचा कुणाला अंदाज आहे का? याचं कुणी गणित केलं आहे का? तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जाणून घ्या, समजून घ्या, जागे व्हा. आत्ता पण वेळ आहे, जागे व्हा. पुढे जर वेळ निघून गेली, वेळ कुणासाठी थांबत नाही, तुमच्यासाठी माझ्यासाठी कुणासाठी थांबणार नाही. जर वेळ निघून गेली तर गेली. मग त्याच्यानंतर तुम्ही काही प्रश्नाचे उत्तर मागू नका किंवा प्रश्न विचारू नका. मी एवढंच बोलून माझे 2 शब्द सांगतो. खूप चांगला पॉईंट मांडला दादानी. दादा तो म्हणतोय की शासनाच्या योजना खूप चांगल्या आहेत, पण त्या योजना कितपत कामी ठरणार आहे हे महत्त्वाचं आहे. सामाजिक सुरक्षा, मुलांची सुरक्षा आणि एम्प्लॉयमेंट असे प्रश्न मांडले पाहिजेत. आणि येणारा मुख्यमंत्री कुठल्याही पक्षाचा का असणार, ह्या सगळ्या गोष्टींना लक्षात ठेवून त्यांनी वाटचाल केली पाहिजे. आपण परत कोणाशी तरी बोलण्याचा प्रयत्न करणारच आहोत. या माझ्यासोबत. रविवारची दुपार आहे आणि आता रस्त्यावर फार लोकांची वर्दळ नाही आहे, पण इथे काही लोक दिसत आहेत मला आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया, त्यांना विचारूया. नमस्कार, तुम्ही इथेच काम करता? हाँ माताड़ी काम करे इधर से काम करतो एमएडीसी मध्ये. लाडकी बहीण योजनाबद्दल ऐकलंय? हाँ माहिती आहे. कशी वाटते ती योजना? चांगला आहे, चांगला वाटतं. तुमच्या घरून कोणी फॉर्म भरला की नाही? नाही भरला नाही अजून, भरायचं आहे, बाकी आहे अजून. बरं, या आता काही दिवसात मुख्यमंत्र्यांसाठी निवडणूक होणार आहे. एक नवीन चेहरा आपल्याला मुख्यमंत्री म्हणून बघणार आहोत आपण सगळे. काय वाटतं तुम्हाला, कोणता नेता किंवा कोणता उमेदवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा? एकनाथ शिंदे ते झालं आहे. तेच आहे ना, एकनाथ शिंदे. तुमची पसंती एकनाथ शिंदेंना आहे. मला विचारावं असं वाटते, काय कारण आहे, का तुम्हाला तेच मुख्यमंत्री म्हणून व्हावेत असं वाटतं? म्हणजे तुमची पसंती एकनाथ शिंदेंना आहे, काय आवडतं नेमकं, काम आवडतं त्यांच्याबद्दल काय सांगाल? काम आवडतं, काम आवडतं आहे सगळं. आपल्यासोबत आणखी काही जण आहेत, त्यांना पण आपण विचारूया. माझ्यासोबत एक काका आहेत. तुम्ही इथेच काम करता? हो मॅम. आणि आता तुम्ही मुंबईत इतक्या वर्षापासून काम करत आहात, तर मला सांगा, तुम्हाला काय वाटतं की कोणता चेहरा, महाविकास आघाडी असू दे, महायुती असू दे, कोणता चेहरा मुख्यमंत्री पदासाठी योग्य उमेदवार तुम्हाला वाटतो? एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदेला तर एकनाथ शिंदेंना तुमची पसंती आहे. नेमकं काय, का बरं तुम्हाला वाटतं की एकनाथ शिंदेच या निवडणुकीत? एकनाथ शिंदेचं मॅडमचे काम पण लय चांगलं करायला लागलं. ती आता परिवारला पण संघटना देते सगळ्यांना. तेच रोडवरचे काम, मग कामगारांचं काम,
सगळं सवलतीमध्ये लय चांगलं करायला लागलं ते. काका आहेत माझ्यासोबत. काका समोर आहे थोडं. किती वर्ष झाले तुम्ही मुंबईत राहता? म्हणजे आमचं बालपण गेलं सर्व इकडेच झालं आणि काय जीवनच आमचं एका मुंबईमध्ये गेलं आहे आणि सर्व जे बघतोय आम्ही कुठं काय करताय काय कसं कोण काम करत आहे. आता एकनाथ शिंदे आहे उदय आहे सर्व हे करतात कामं करतात पण नावं सर्व मोठे झाले ना. अरे लाडकी बहीण काढलं बहिणीसाठी काढलं कामं चांगलीच सर्व करतात तेव्हा ते येणारच. आता काम चांगलं केलं तर त्यांनाच मदत येणार. लाडकी बहीण योजनेबद्दल तुम्ही ऐकलंय? हो ऐकलं वाचतो आणि इकडे पण हे लावलंय बॅनर पण इकडे तिकडे लावतात आणि काय. तुमच्या घरी कोणी फॉर्म भरलाय का? आमचा कोण आहे आपण एकटे आहे. तुम्ही इतके वर्ष झाले मुंबईत एकटेच राहतात? एकटे नाही सर्व गेले आम्ही राहिलो एकटं आणि दुसरं काय मतं द्यायची बस. मतदानाला जायचं मत द्यायचं यायचं जिंकणार नंतर येणार. तुम्ही किती वर्ष झाले मुंबईत राहता? 10-12 वर्ष. कुठचे तुम्ही मूळचे? अरे हम मराठी नहीं आता मैडम, हिंदी सांगे. आप मुंबई के हो प्रॉपर? नहीं नहीं मैडम, आप कहाँ से हो? कर्नाटक का. तो आप मुंबई में कितने साल से रह रहे हो? 7-8 साल से. तो अभी आप मुंबई में इतने सालों से रह रहे हैं, आप मुंबई के काम देखे, मुंबई की लाइफस्टाइल देख रहे हैं, तो आपको क्या लगता है आने वाले चुनाव में कौन मुख्यमंत्री होना चाहिए, कौन सी पार्टी का नेता मुख्यमंत्री होना चाहिए? ये एकनाथ शिंदे होने वाला है और कौन नहीं. वो अच्छा काम किया. क्यों? बोले तो सबका वो रोड गिर सब अच्छे किया लेकिन वो लड़के बहन का पैसा भी अकाउंट में डाल रहा पैसा वही होणार आहे. कोई आगे नहीं होणार आहे. माझ्यासोबत आणखी काही जण आहेत, आपण त्यांच्याशी पण बोलण्याचा प्रयत्न करूया. या माझ्यासोबत इकडे. माझ्यासोबत एक काका आहे, त्यांना विचारू आपण. आप मुंबई में कितने साल से हो? 10 साल से है मैडम. आप क्या काम करते हैं? वो माताड़ी काम करते हैं. माताड़ी तो कैसी लगती है आपको मुंबई? अच्छा लगता है मैडम. अच्छा है मैडम. अभी चुनाव होने वाले हैं, तो आपको क्या लगता है कौन मुख्यमंत्री होना चाहिए? तो वो काम कैसा कौन करते हैं वो होना चाहिए मैडम. हाँ, काम को अच्छा कौन करते हैं ना वो होना चाहिए. काम का डिपेंड है मैडम. काम कैसा करते हैं ना वैसा डिपेंड होता है. वो काम नहीं करे तो दूसरा हो जाएगा मैडम. ऐसा रहता है ना काम को वैसे से होता है. आज तक करे अच्छा है मैडम. अच्छा है. किस नेता को आप देखना चाहेंगे अगला मुख्यमंत्री? अगला देख अब काम का डिपेंड मैं बोल रहा ना मैडम. काम कैसा करते हो डिपेंड कैसे होते हो वैसा हो जाएगा मैडम. वैसा पब्लिक सिस्टम कैसा होता है वैसा हो जाएगा. पब्लिक के ऊपर हो जाएगा मैडम. अपना एक आदमी 2 आदमी डाला तो नहीं होएगा. पब्लिक कैसा है वैसा हो जाएगा मैडम. पब्लिक के ऊपर हो जाएगा. ठीक है थँक यू. तर आताच आपण बघितलं मुंबईच्या यूथला काय वाटतं. मुंबईचाच चेहरा पुढचा मुख्यमंत्री व्हावा का याबद्दल त्यांनी वेगवेगळी मतं व्यक्त केलीत. आता माझ्यासोबत ज्येष्ठ नागरिक पण आहेत. मी आता सध्या अंधेरीच्या गौतम नगर भागात आहे. माझ्यासोबत एक बाबा आहे, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार. नमस्कार. तुम्ही किती वर्ष झाले मुंबईत राहता? मी जवळजवळ 50 वर्ष झालं. मूळचे मुंबईचंच का? नाही मी मराठवाड्यामधला. 1972ला मी मुंबईला आलो. तुम्हाला मुंबई कशी वाटते? बघा मुंबई खरं म्हणलं तर चांगली आहे पण त्याला आहे ना चालवणारे बरोबर मिळत नाही. मुंबईचं आहे ना परिवर्तन झालं पाहिजे. फक्त आहे ना आव्हान आहे ना आश्वासन देऊन आहे ना मुंबई बरोबर नाही होणार. उलटं आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला आहे ना तफावत दिसेल. तर तुम्ही आहे ना परिवर्तन करा काहीतरी तर मुंबई सुंदर होईल. नाही तर तुम्ही मुंबईचं परिवर्तन व्हावं असं म्हणत आहात. मुंबईमध्ये चेंजेस तुम्हाला हवे आहेत, तर मग हे चेंज करणार कोण? हा एक चेंज करणारा कोणी नवीन चेहरा तुम्हाला वाटतो का, की मुंबईचा मुख्यमंत्री व्हावा किंवा दुसरा कोणता नेता ज्याने मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळावी? असं तर काय बघा सगळेच मुख्यमंत्री आले म्हणजे त्यांची ते खुर्ची असते त्या लेवलप्रमाणे ते चालणार झालं. पण मला काय म्हणायचं आहे की मुख्यमंत्री होईल ना तो सामान्य माणसाचे प्रश्न सोडवणार हवा लागेल. सामान्य माणूस आहे ना जो काय आज
राशन बाजार, काळा बाजार हे जे चाललेलं आहे हे थांबवतील मुख्यमंत्री. आता मुख्यमंत्री काय स्वतः नाही करणार, फक्त त्याची आहे ना ऑर्डर पाहिजे. पोलीस यंत्रणा, आज पोलीस यंत्रणा आहे ना कुचकामी ठरत चालली. आज पेपरमध्ये, टी व्हीमध्ये, मोबाईलमध्ये बघतो किती आहे ना घडायला लागले, काय काय घडायला लागले. त्याला जिम्मेदार काय, मुख्यमंत्री म्हणा का त्यातली ते पोलीसची जी यंत्रणा आहे. आता हे मुख्यमंत्र्याच्या अंडरमध्येच येतं, तरी पण हे का होतं आहे, हे होऊ नये. सामान्य माणसाचं हे आहे ना एकच धोरण आहे की हे अन्याय अत्याचार नाही व्हायला पाहिजे. लोकसभेमध्ये जे झालं, जे चित्र होतं ते विधानसभेमध्ये असणार का? मुख्यमंत्री कोण व्हावं असं काय वाटतं तुम्हाला? बघा, मुख्यमंत्री आज एकनाथ शिंदे असले, त्याच्या अगोदरही दुसरे होते. म्हणजे हे ना मुख्यमंत्री बदलत जाणार. जसे हे ना पक्ष पक्ष आहेत, BJP आहे, काँग्रेस आहे, इत्यादी इत्यादी जे आहेत ते त्यांच्याप्रमाणे चालतात. पब्लिक प्रमाणे चाला ना, पब्लिक प्रमाणे चालाल तर निश्चितच आहे ना तो मुख्यमंत्री सरस ठरेल. मग तुमची पसंती कोणाला आहे? अशी पण पसंती करताच येत नाही. आज याने काय केलेलं असेल, उद्या तेच नवीन आले त्याचं उकळून काढेल. याने हे केलं, हे चूक केली, त्याची चूक केली. चुका किती काढत बसणार? प्रत्येकजण चुका करतो आणि प्रत्येकजण चुका काढत बसतो. म्हणून मला म्हणायचं आहे की परिवर्तन झालं पाहिजे. सामान्य माणसामध्ये मुख्यमंत्र्यांनी काय ते ना पोलीस यंत्रणा झालं, आणखी कोणत्या यंत्रणा झालं, ते आहे ना त्याला सामावून घेऊन त्याचा आहे ना विचार केला पाहिजे असं मला वाटतं. मध्ये कोणता चेहरा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा असं तुम्हाला वाटतं? माझं असं मत आहे की मी काँग्रेसमध्ये काम करतो. मी जिल्ह्याचा सचिव आहे. उत्तर पश्चिम मुंबईचा मी सचिव आहे. त्यानुसार मी असं बोलतो, आमची काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही तीन आणि इतर लहान लहान 1-2 पक्ष आहेत, समाजवादी वगैरे, यांची युती झालेली आहे. त्या युतीमधून असं मला वाटतं की युतीमधून आम्हाला निवडणूक लढवायची आहे आणि भांडवलशाही लोकशाहीला आम्हाला हरवायचं आहे. हे भांडवलशाही लोकशाही चालू आहे, तर ही लोकशाही आम्हाला, हे भांडवलशाहीची जी लोकशाही आहे ती आम्हाला निवडून आणायची नाही, तिला हरवायची आहे. म्हणून आम्ही काय केलेलं आहे, काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना हे आम्ही एका जागी आघाडी करून आम्ही याच पक्षाशी आम्ही लढणार आहोत. आणि याच्यामधून जर आमची आघाडी आलीच तर माननीय शरद पवार साहेब, माननीय उद्धव ठाकरे साहेब, माननीय राहुल गांधीजी यांनी जेव्हा ते या तिघांच्या मतानुसार जर आमची काँग्रेस आघाडी जर आली तर या तिघांच्या मतानुसार जे निवडेल ते मुख्यमंत्री व्हावं माझी इच्छा आहे. अमक्याच पक्षाची करा, अमक्याच पक्षाचे जास्ती मेंबर आले असं म्हणता त्या तीन पक्षाच्या हेडने ते 3 लोकांच्या मुख्य अधिकाऱ्यांनी किंवा राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारजी, उद्धवजी या तिघांनी जर ते म्हटले किंवा आमच्याला करा, आमच्या ह्या पक्षाचा करा किंवा आमच्या शिवसेनेचं करा, सगळ्यांनी जर म्हटलं तर त्याला आम्ही आमचा होकार आहे. जे आमचा पक्ष तिघाचे म्हणजे ठरवल, जे काय मत निवडेल की त्यानुसार मुख्यमंत्री व्हावा. त्याने की माझाच व्हावा असं कोणी आग्रह करू नये. लाडकी बहीण योजनेबद्दल ऐकलंय का? उद्धव साहेब ठाकरे साहेब बोलले की निवडून आम्ही आल्यानंतर मग कुठल्याही पक्षाचा जर त्यांनी निवडला तर मी त्यांना पाठिंबा देणार, सहज त्यांनी बोललेले आहेत. तर आम्हाला तेच वाटतं, ज्यांनी जे निवाळा होईल निवडून आल्यानंतर जे त्यांनी त्यांच्या मनाने मुख्यमंत्री बनवावा, की आमच्याच करा असा नाही. मला सांगा, आता लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात खूप चालू आहे, कशी वाटते ही योजना? नाही मला काय ते बोलायचे नाही. मग तुम्ही बोललं माझं तोंड खराब.
मला वाईट वाटतं सगळ्याला. नाही आता मुख्यमंत्री आहेत त्यांचं काम कसं वाटतं आणि आता विधानसभेमध्ये येत्या विधानसभेमध्ये त्याच्यावर मला आक्षेप घ्यायचा नाही कोणावर बी. नाही 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 आम्ही कोणावर आक्षेप घेणार नाही. कोण चांगला कोण वेगळा ती युती ठरवेल. ते आमच्यामुळे उद्धव ठाकरे साहेबजी, पवार साहेबजी, आमचे राहुलजी जे ठरवेल ते होईल. तर आत्ताच आपण बघितलं मुंबईकरांच्या मनात भावी मुख्यमंत्री कोण आहे, कोण मुख्यमंत्री पदाचा चेहरा असावा. वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळी मतं व्यक्त केली. त्या तरुणांचा, ज्येष्ठ नागरिकांचाही सहभाग होता. तुर्तास मी आता तुमची रजा घेते. मी प्रवीणा. परत नव्या विषयासह आपण भेटू. तोपर्यंत न्यूज स्टेट महाराष्ट्राच्या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या.